गुड मॉर्निंग मित्रांनो. लग्न झालेल्या बाया नवरा सोडून परपुरुषामध्ये इंटरेस्ट का दाखवतात? म्हणजे हा एक प्रश्न आलेला आहे मला, आणि त्यावरच एका महिलेनं रिप्लाय काय केलाय ते अगोदर सांगते तुम्हाला. महिलेचं त्या म्हणणं काय आहे? ज्या महिलेला घरामध्ये तिच्या परिवारामध्ये ज्या गोष्टी मिसिंग असतात, मिळत नाहीत, त्यामुळे ती महिला परपुरुषासोबत एक वेगळे नातेसंबंध जोडत असते. म्हणजे असं होत नाही याचा अर्थ की ती नातेसंबंध जोडीत आहे तिथे चुकीचे जोडते, तसा तिचा हेतू नसू शकतोय. तर अगदी बरोबर आहे त्या महिलेचं. काही गोष्टी आपल्या घरामध्ये परिवारामध्ये आपण व्यक्त होऊ शकत नाहीत, मन मोकळ्या गप्पा मारू शकत नाहीत, आणि आपल्याला कोणी समजून घेणारं त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्या परिवारामध्ये नक्कीच नसू शकतंय बरं का. तर म्हणून कदाचित काही महिला बाहेर परपुरुष म्हणा की स्त्रिया म्हणा नातेसंबंध जोडत असतील बरं का. पण अशा काही महिला आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. परिवारामध्ये घरामध्ये सर्व त्यांच्या हिशोबानं चालवणारनी, त्यांच्या कायदा कानून त्या परिवारावर लागू करणारनी बऱ्याच महिला आहेत. तशा आपल्या स्वतःचं आयुष्य स्वतः जगण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी, आता त्या लीगल असू शकतात किंवा अनलीगल असू शकतात बरं का. पण घरामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी अवेलेबल असूनही बाहेर त्या एखाद्या नात्यामध्ये अट्रॅक्ट होतात बरं का. हे तितकंच खरं आहे. मग बाहेरून एखादं नातं त्यांच्या आयुष्यात आलेलं असतं, येऊ शकतं, आणि कुठेतरी बाहेरच्या व्यक्तीत त्या नक्कीच छोट्या छोट्या मुमेंटवरून गुंतत जातात, आणि तिथेच त्यांना अट्रॅक्शन नक्कीच होतं. त्यामुळे त्या मागे सरकू शकत नाहीत, आणि त्या नात्यामध्ये फारच इन्व्हॉल्व होत जातात, आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या समोर येईपर्यंत त्या स्वतःला थांबवू शकत नाहीत. आणि जरी परिणाम त्यांच्या समोर आला बाहेरच्या नात्याचा, तरीही त्या एवढ्या इन्व्हॉल्व झालेल्या असतात ना, अक्षरशः त्या परिवाराचाही पुन्हा विचार करत नाहीत. अशा काही महिला माझ्या निदर्शनात आहेत. म्हणजे तशा महिलेला काय म्हणायचं? त्यांना परिवारातला सदस्य आपल्या महत्त्वाचा तितका वाटत नाही जितका बाहेरच्या नात्यामध्ये
त्या इन्व्हॉल्व झालेल्या असतात. ते नातं खरं किती खोटं किती यावर विचार न करता त्या एवढं महत्त्व देतात त्या नात्याला की स्वतःला त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व करून घेतात आणि त्याचे परिणाम त्यांच्या स्वतःवरच वाईट उमटू शकतात बरं का. उमटलेले आहेत. म्हणजे बाहेरचं नातं जास्त काळ टिकत नसतं या. हे समजून जर घेतलं तर मग आपण आपल्या जागेवर परफेक्ट आहोत हे सिद्ध होतं या. आणि आपल्याला समजूनच नाही घ्यायचं बाहेरचा व्यक्ती ते नातं कुठपर्यंत टिकू शकणार आहे. आयुष्यभरासाठी आहे का कोणी कोणासाठी? आयुष्यभरासाठी. आपल्या अगदी परिवारातलं. आता आपल्या पोटचं मूल लहानाचं मोठं होईपर्यंत असतं आपल्या आयुष्यात आपल्यासोबत. पण एकदा का ते मोठं आपल्या स्वतःचं मूल जर मोठं झालं तर मग ते राहतं का हो आपलं? राहतं का आपलं? विचार करायची गोष्ट आहे. पोटचं मूल आपल्या हाती लागत नाही हा विचार करायला पाहिजे त्या प्रत्येक महिलेने. तर पोटचं मूल आपलं मोठं झाल्यानंतर त्याची ते स्वतः त्याचे डिसिजन घेऊ शकतं आणि त्याच्या डिसिजनमध्ये आपल्या स्वतःच्या आईवडिलाला इन्व्हॉल्व करीनच असं होत नाही. मग बाहेरचे कोण कोणाचे हो? बाहेरचे कोण कोणाचे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे नाते जोडा, जवळ घ्या, जवळ करा, जवळ जा. पण आपल्या स्वतःची ओळख जी आहे ना ती स्वतःच पुसून नका काढू. स्वतःची ओळख स्वतःच आपल्या हाताने पुसून का काढायची आहे असं मला तरी वाटतंय बरं का. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या परिवारातून आपल्या आयुष्यामध्ये म्हटलं तर आपला जोडीदार कसाही असू द्या पण ते आपण मरेपर्यंत दोघांपैकी एक मरेपर्यंत तेच खरा आपल्या दुःखात सुखात आनंदात त्या प्रत्येक गोष्टीत आपला साथीदार. कशाला म्हणते तो? ही जाणीव ठेवायला पाहिजे त्या प्रत्येक महिलेने. पण असं काही न होता बाई म्हणजे भलतंच काहीतरी ऐकण्यात येतं की प्रियकरासाठी प्रियसीने स्वतःच्या नवऱ्याला असं केलं तसं केलं हे केलं ते केलं काय काय ऐकण्यात येतं. आणि मग त्याचे परिणाम पण तसेच असतात ना. सुखासुखी होतं का काही आपल्या आयुष्यामध्ये? अरे बाबा, थोडंसं सुख मिळवण्यासाठी अख्खं आयुष्य दुःखात काढावं लागतं असं बी. बरोबर आहे का नाही? आता बघा, आपल्या जोडीदाराचा जरी आपल्याला कुठेतरी एक आपल्या जोडीदाराचा सपोर्ट आपल्याला घ्यायचा असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तरीही त्यासाठी आपल्याला काही ना काही किंमत मोजावी लागते, सहन करावा लागतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत.
तेव्हा जाऊन कुठंतरी आपल्याला थोडासा आपल्या वाट्याला आनंद मिळतोय. हा, पण त्या थोड्याशा आनंदासाठी बऱ्याच गोष्टी भोगावे लागतात. अगदी आपल्या जोडीदाराकडून तर मग बाहेरचे कोण कुणाची एवढी गोष्ट जर ध्यानात धरली तर मग तशा नात्याला आणि तशा लोकांना महत्त्व आपण तरी कधीच नाही देऊ शकत हो, कधीच नाही देऊ शकत. हे खरं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा मला. कळलं का? चार्जिंग संपली फोनची. इकडं बसले साईडला, फोनची चार्जिंगच राहीना. त्याच्यानंच नवरा कुरकुर कुरकुर करायला फोन घे म्हणून दुसरा. हां, घ्यायचा आहे फोन, पण म्हणलं थोडं थांबा, चालायला तर चलू द्या.